पण जर पाहिलं तर इथून कोणता संघ जिंकणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. कोण कोणावरती बारी येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. 24 चेंडूंमध्ये चिखलोली ठाकूरपाडा एक संघ कुठपर्यंत धाबांचा डोंगर उभारू शकतो तो स्वरा 11 मामुजवाडी संघाच्या विरोधात. परंतु या ठिकाणी पहिलं पिवनचं षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवर होती या साहिल. आणि त्याचबरोबर पाहतोय चिखलोली ठाकूरपाडा ए संघाच्या सर्व खेळाडूंसाठी महत्त्वाची सूचना आहे. 3 षटकारांसाठी सन्माननीय आदरणीय बाळारामजी आवाटे यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे फक्त चिखलोली ठाकूरपाडा ए संघांकरिता ही मेजवानी आहे. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉलिंग ट्रॅकवरती साहिल आणि समोर एक हार हिटर आहे बाला बस्मा, प्रथा स्पोर्ट लाईव्हचे ओनर. आणि आपण पहिल्या सामन्यामध्ये खरं तर बाला बस्मा नव्हते परंतु आता दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना माहिती आहे रोशन की हा सामना महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बाला बस्मा कशा पद्धतीनं फलंदाजी करेल हे देखील पाहायचं आहे. इथून आपण पाहतो या समोर फलंदाज बाला बस्मा लेफ्ट हँडेड फलंदाज. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट. पहिल्याच बॉलवरती जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मात्र चिखलोली ठाकूरपाडा संघ करून देत असताना फलंदाज आपण पाहतोय बाला बस्माच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा पहिला दमदार षटकार. खरं तर सुरुवात बाला बस्मानं चांगली केली आहे. यासाठीच नेहमी बाला बस्मा ओळखला जातोय. आणि आपण पाहतोय पहिला नवीन चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये आणि षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल इथे पडल्यानंतर पण आम्हाला दर्शवतील इट इज वाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा धाबा ठिकाणी ॲड केली जाईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेल्या तर 7 धावा दाफलकावरती. रोशन एकच सांगेन हा चेंडू वाईट कशा पद्धतीने आहे. खरं तर पहिला चेंडू षटकार ठोकला आणि त्यानंतर दबाव पहा तुम्ही साहिलवरती. त्यांना माहिती इथून बाला बस्माला खरं तर मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवायचा आहे तर मग चांगल्या चेंडूची डिलिव्हरी करावी लागेल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा फटका लाजवाब आहे आणि इथून फलंदाज बाला बस्माच्या बॅटमधून लगातारचा A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. आणि आता बाला बस्मा या ठिकाणी थांबायला नाव घेत नाहीये. या चेंडूवरची षटकाराला तर सन्माननीय आदरणीय बाळारामजी आवाटेकडनं 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हॉट अ शॉट. 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील कमावलाय आणि नाव देखील तितकंच मोठं केलंय आज मात्र बाला बस्मानं आणि त्याच्या नावावरती दुसऱ्या दिवसातील पहिली षटकार आहे. पाहिलं गेलं तर आज मात्र बाला बस्मानं प्रत्येक खेळाडूंना इम्प्रेस केलाय, प्रत्येक मान्यवरांना या ठिकाणी इम्प्रेस केलाय. मी का सलामीला आलो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आहेत. वॉट अ बॅटिंग आहे बाला बस्मा. मात्र तुझ्या बॅटिंगसाठी हँड्स ऑफ. आणि अजून एक आपण पाहतो वॉट अ शॉट. 4 चेंडूवरती 4 षटकार. एक नवीन इतिहास या मैदानावरती तो रचेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण पडला आणि इथून 4 चेंडूवरती 4 षटकार आले. चांगली बॅटिंग राहिली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय रोशन नेहमीच आपण म्हणतो ना बंदुकीतून जशी गोळी बाहेर पडावी ना वेगाने आणि तशाच पद्धतीने इथून धावसंख्येला देखील वेग मिळाला आहे. इथून धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे. अद्याप 25 धावा डीचे टोक. घेत नाहीये. एक आक्रमकता वेगळी पाहायला मिळते बॅटिंगच्या माध्यमातून. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो 5 चेंडूंवरती लगातारचे 5 षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाला बस्मा. आणि या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर मी स्वतः समालोचक सोनू आगिवला यांच्याकडनं तुम्हाला 300 रुपयाचा कॅश प्राइज देईल. याच्यात मात्र शंका नाहीये. या चेंडूवरती षटकाराला तरी या क्रीडांगणावरती नवीन इतिहास होईल याच्यात मात्र शंका नाहीये. आज मात्र बाला बस्मानं एक आक्रमकता रूप धारण केलाय आणि या मैदानावरती एक नवीन इतिहास नव्या इतिहास या मैदानावरती केला जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. मात्र साहिलवरती आक्रमकता केली जाते. पण पाहिलं सुरुवातीला दुसऱ्या चेंडूवरती साहिलनं रिस्क घेतली होती परंतु वाईट बॉल होता आणि त्यानंतर लगातारचे 4 षटकार. आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर कदाचित 800 रुपयाचा कॅश पे तिथे कमेल फलंदाज बाला बस्मा. फुल टॉस बॉल आणि इथे आपण पाहतोय फटका लाजवाब
आणि आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी बक्षीस होती 300 रुपये आणि अर्थातच 500 एकंदरीत 800 रुपयाचा कॅश प्राइज. एका ओव्हरमध्ये 6 षटकार एक नवीन इतिहास या मैदानावरती करत असताना फलंदाज मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज मात्र या ठिकाणी बाला बसमाचं एक नवीन नाव कोरलं जाईल. त्याच्या बॅट मधून लगातारचे 6 षटकार. डीजे टोक धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. एकंदरीत 6 षटकार. खरं तर मगाशी मी उल्लेख केला की 6 चेंडू 6 षटकार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बाला बसमाचं एक वेगळं नाव कोरलं जाईल. फुलर लेनचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो. व्हाट शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. 7 चेंडू 7 षटकार आणि इथून बाला बसमा ऑन फायर. सिक्सर. या संघाला जर बाला बसमाची विकेट तुम्हाला हवे असेल तर मात्र अचूक तपाची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. इथून बॅट पासून चेंडू लांब ठेवावे लागतील. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो चेंडू पडल्यानंतर पंच आम्हाला दर्शवतील गुरुनाथ उघडा सर आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. इट इज वाईट बॉल आहे. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता आणि इथून आपण जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल सरळ या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. शपलून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज बाला बसमाना परंतु लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. इथे व्हाईट बॉलला एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय. चांगला फटका. मात्र या ठिकाणी आपण बाला बसमाचा विचार केला तर त्याने आतापर्यंत चेंडू फेस केले टोटली 9 चेंडू आणि तब्बल 48 धावा. चांगली एक बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. याच्यापेक्षाही बाला बसमाकडे काय असू शकतं रोशन. 9 चेंडू 48 धावा 2 धावांपासून तो लांब आहे. खरं तर अर्धशतक त्याच्या नावावरती आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी हा दबाव पहा तुम्ही. स्वरा 11 मामुचवाडी या संघावरती एक दबदबा निर्माण केलाय आज मात्र बाला बसमानं. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाला बसमासाठी. 10 चेंडू 52 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. चांगली बॅटिंग या ठिकाणी राहिली गेली. जरी पहिल्या सामन्यामध्ये तो खेळला नव्हता तरी देखील धावसंख्या चांगली बनवली गेली होती. 10 चेंडू आणि 52 धावा त्याच्या बॅट मधून. 9 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. क्या बात आहे. आज मात्र बाला बसमानं प्रत्येक मान्यवरांना इम्प्रेस केलाय.
लोवर फुल टॉस यावेळेस आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु डीप मिड विकेट रिझनमध्ये शतरक्षक आलेत, पण दुसऱ्या क्षणाला चेंडू अडवला जाईल आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहिलं गेला तर इथून 2 धाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील झाले समाप्त आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली या तब्बल 57 धाबा फलकावरती.